नमस्कार. सध्या पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी जय्यत चालू आहे आणि याच धर्तीवर आपण प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर या ठिकाणी आलेलो आहेत. येथील स्थानिक लोकांच्या काय समस्या आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता 10 वर्षामध्ये एकही काम झालं नाही पुणे याच्यामध्ये या वार्डामध्ये. कारण प्रत्येक वेळेस तो वार्ड होता तो 9 टर्म बाउंड्रीवरच होता. हां, दोन्ही 10 वेळे बस. तर कुणी इथं नगरसेवक फिरकलेच नाही. हां, जी कामं आमची अपेक्षा आहे की त्यांनी नीट पाणी द्यावे, ड्रेनेज लाईनची कामं करावी. 10 वर्षात एकदा ड्रेनेजचं काम झालं नाही, वॉटर लाईनचं काम झालं नाही. इथली मेन समस्या जी आहे ना की ह्या रोडवरती फुल ट्रॅफिक आहे आणि ह्याच्यासाठी पर्यायी रस्ता किंवा इथली जी रस्त्यावरची ही आहेत अवैध निर्माण किंवा पार्किंग, सगळ्यांची रस्त्यावर पार्किंग असते. ह्याच्यावर थोडं हे करून त्यांनी काहीतरी पर्यायी रस्ता तरी का ठेवा. का की आता तुम्ही इथं बघा 9:30 ते 11:30 तुम्हाला रस्ता क्रॉस करता येत नाही आणि इथं काय सिग्नल वगैरे तर नाहीत. सध्या कोणत्या उमेदवाराची चर्चा चालू आहे प्रभागात आणि कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आता गॅरंटी नाही, अशी गॅरंटी तर नाही सांगता येत. परंतु नाही का की आता जे आले होते त्यांनी तर काय आम्हाला म्हणजे इथं 5 वर्ष फिरकलेले दिसलेलेच नाही. त्याच्यामुळं काय कोणाचं बोलू पण शकत नाही. आता मोठा वाढ झालाय, फक्त आमच्या एरिया पुरता मर्यादित नाही. त्याच्यामुळं इथं कोण येईल ते इथं स्थानिक लोक म्हणजे स्थानिक उमेदवाराला जास्त प्राधान्य दिले जातं. पक्षाचं वर्चस्व असं आजपर्यंत कधी एवढं नव्हतं. पूर्वीचे नगरसेवक कोण होते इथे? सर्वात आधी होते निलेश निकम, म्हणजे त्यानंतर दत्ता बैरट आणि आत्ता काय आदित्य माळवे. त्यांच्याकडे विजन होतं करण्याचं, कामाचं विजन होतं त्यांचं. हो नक्की, ते चांगलेच काम करायचे. केव्हाही चांगलंच काम करायचे. जे निवडून आले त्यांनी काहीच सोयी केली नाही. आम्ही खालच्या वाडरवाडीत आहे, मेन तर खालच्या वाडरवाडीत आहे. आम्हाला काहीच सोयी नाही. आम्ही कधी 4 दुकानं मागतो तवा खातो. आणि काय अपेक्षा तुमच्या की जेवण आपलं काही नाही की आपल्याला कसं आहे गोरगरिबांना मदत करो, दुसरं काही अपेक्षा नाही आपलं. बरोबर. आमच्यासाठी तर मेन मूलभूत हक्क म्हणजे पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन. आमच्या ज्यावेळेस मागच्या नगरसेवक ज्या आमच्या शारदाताई वर्षे, त्यांनी अक्षरशः एवढं चांगलं काम केलं आहे आमच्या वस्तीमध्ये, वैदवाडीमध्ये. त्यांनी अक्षरशः निवडून न येता त्यांनी आमच्या माता महाकालीचं त्यांनी फरशे बसवलेत आणि ड्रेनेज लाईनचं त्यांनी काम केलं. त्यांच्याकडे पाण्यासाठी आम्ही जायचो, शारदाताई वर्षे यांच्याकडे. त्यांनी अक्षरशः आमच्या मनासारखं त्यांनी काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे पुढेही काम करू शकतात ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. आमची तर इच्छा आहे की शारदाताई ओरसे या ज्या मागच्या वेळेस नगरसेवक होते, यावेळेस परत ते नगरसेवक व्हावेत ही आमची तर इच्छा आहे. आणि जे हल्ली लोक येतात ते निवडणूक जवळ आली म्हणून हे आम्हीच दाखवतात, इकडं जायचं तिकडं जायचं. तुम्ही निवडणुकीच्या वेळेसच का येता? याच्या आधी एवढा वेळ होता तुमच्याकडे, तेव्हा आलास तर बरं झालं असतं ना. आता फक्त निवडणुकीला तुम्ही फक्त 10-15 दिवस येणार, बाकी 5 वर्ष तुम्ही झोपणार, हे नाही ना. आम्ही तुमच्याकडे गेलो तर तुम्ही आमची कामं करतही नाही. विशेष म्हणजे अजून एक म्हणजे आरोग्याचा विषय आहे. तुम्ही नगरसेवक होतात, शहरी गरीब योजना आहे, ती योजना गरिबांपर्यंत पोचवा. आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे परिस्थिती नाही आहे हॉस्पिटल बिल भरण्याची, तर तुम्ही ते हॉस्पिटलसाठी तुम्ही मदत करा. थोडेसे का होईना मदत करा. तुमच्याकडे आलं तरी पण तुम्ही हा करू नाही करू हे तुमचे शब्द असतात, ते गरिबांपर्यंत, हे गरिबांना तरी असं करू नका, असं माझं वैयक्तिक म्हणणं.